महाराष्ट्र विधानसभा के लिए मतदान जारी। सीएम एकनाथ शिंदे ने डाला वोट। देवेंद्र फडणवीस ने किया नागपुर में मतदान। महाराष्ट्र की 288 सदस्यीय विधानसभा के लिए बुधवार 20 नवंबर को मतदान जारी है। इस चुनाव में जहां सत्तारूढ़ महायुति गठबंधन सत्ता बरकरार रखने की कोशिश कर रहा है, वहीं विपक्षी गठबंधन महाविकास अघाड़ी को सत्ता में शानदार वापसी की उम्मीद है। महाराष्ट्र विधानसभा की सभी 288 सीट पर मतदान सुबह 7 बजे शुरू हुआ और शाम 6 बजे समाप्त होगा। मतों की गिनती 23 नवंबर को होगी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ठाणे के एक मतदान केंद्र पर अपना वोट डाला। उन्होंने कहा कि सभी को वोट करना चाहिए, हमारे लोकतंत्र को मजबूत कीजिए। 2019 में जनता ने महायुति को बहुमत दिया था, हमारा विकास कार्य को जनता ने देखा था। वोटिंग हमारा अधिकार है, वोटिंग होना चाहिए, महायुति को बहुमत मिलेगा। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और नागपुर दक्षिण पश्चिम विधानसभा सीट से बीजेपी उम्मीदवार देवेंद्र फडणवीस, उनकी पत्नी अमृता फडणवीस और मां सरिता फडणवीस नागपुर के एक मतदान केंद्र पर महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए मतदान करने के बाद अपनी स्याही लगी उंगली दिखाते हुए महाराष्ट्र के पूर्व सीएम और शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे, उनकी पत्नी रश्मि ठाकरे और उनके बेटे और पार्टी नेता आदित्य ठाकरे ने मुंबई के एक मतदान केंद्र अपना वोट डाला। वंचित बहुजन अघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने अकोला के एक मतदान केंद्र पर अपना वोट डाला। उन्होंने कहा कि हमने पहले भविष्यवाणी की थी कि महाराष्ट्र चुनावों में राष्ट्रीय राजनीतिक दलों का ज्यादा प्रभाव नहीं होगा। मुझे लगता है कि यह भविष्यवाणी सही है, क्षेत्रीय दल मजबूत होंगे। आज पवित्र मतदानाचा हक्क मी बजावला आहे आणि मला विश्वास आहे की कामठी विधानसभेतील मतदार चांगल्या मताने मला निवडून देतील। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आमचं सरकार येईल आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाचा जो आमचा जाहीरनामा आहे, जो आमचा मॅन्युफॅक्चर आहे, तो मॅन्युफॅक्चर आम्ही पूर्ण करू आणि आमचं सरकार महाराष्ट्रात येईल। कामठीमध्ये तुमचं गड आहे, कामठी इथे काय सांगणार का? कामठीची जनता ही अनेक वर्षापासून माझ्या पाठीशी आहे आणि जनतेला विश्वास आहे की चंद्रशेखर बावनकुळेला जर मत दिलं तर ते विकासाचं मत आहे अशी जनतेमध्ये एक अपेक्षा आहे, आशा आहे आणि आशा अपेक्षा पूर्ण करण्याचा जो काळ असतो पुढचे 5 वर्ष, त्या काळामध्ये मी जनतेचे घेतलेले मत हे जे काही कामं माझ्याकडे येतील किंवा माझं कर्तव्य आहे ते मी पूर्ण करणार आहे। आज राज्यामध्ये सर्वत्र एक उत्साह पाहायला मिळतो, असं वाटतं की यावेळेस मतांचा टक्का वाढेल? खूप टक्का वाढेल। म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी, आमचे लाडके भाऊ, आमचे लाडके शेतकरी यांना सर्वांना भारतीय जनता पार्टी महायुतीचा जाहीरनामा हा मान्य झाला आहे। काँग्रेसचा जाहीरनामा जनतेला मान्य नाही, कारण काँग्रेस ही फसवणूक करते। कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये खोटा जाहीरनामा देऊन मतं घेतले, पण महाराष्ट्रात मात्र आता महायुतीचा जाहीरनामा जनतेला मान्य आहे। अनिल देशमुखांकडून अशी मला अपेक्षा नव्हती की निवडणूक जिंकण्याकरता असंही अनिल देशमुखांना करावं लागेल। काल पोलिसांनी पूर्ण खुलासा केला, त्या खुलासामध्ये आपल्याला कळलं आहे की अनिल देशमुखांनी निवडणूक जिंकण्याकरता आणि सहानुभूती मिळवण्याकरता जे काही खेळ केला आहे तो खेळ त्यांच्यावर बुमरँग झाला आहे आणि काटोलची जनता ही चरणसिंग ठाकूरांनी भारतीय जनता पार्टी महायुतीला निवडून देईल असं मला वाटतं आहे। आज सकाळी देखील त्यांच्या कार्यालयाकडून काही पत्रक तुम्ही खोटे जे वाटले गेले भाजपकडून एक व्हिडिओ त्यांनी टाकलेला नाही, ते आता पिसाळलेले आहेत, थोडे त्या ठिकाणी पायाखालची वाळू घसरलेली आहे। मला असं वाटतं की जिंकाचं जिंकू नाही तर हारू, पण अशा पद्धतीची स्टंटबाजी कशाला करायची? आणि अनिल बाबूंनी या वयात तरी असं करू नये असं मला वाटलं। खरं तर त्यांना काय बुद्धी सुचते मला माहीत नाही, पण मागच्या 2 वर्षापासून अनिल बाबू हे वेगळ्या पद्धतीने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचा त्यांना लखलाभ आहे। थँक्यू सर।